जिजाऊचे शिवराय माझी फॅमिली. आज कामोदा एकादश आहे आणि शंभू शंकराची यात्राचा आहे आणि आज उपवास केला जातो, सर्वजण करतात. तर बघा मी आता करेन म्हणते आरवसाठी मुरमुऱ्याचे लड्डू. म्हटलं आज सकाळचाच गाठ घालावा. आता बघा इतक्यातच चक्की बनवून ठेवली, सुकणार आहे अजून. पाठीमागे पण मी बनवले होते. आता म्हटलं आज उपवास आहे, सगळे खाते म्हणजे लवकर बनवली की सगळं रेडी होईल ना खाण्यासाठी नंतर. म्हटलं बघा बनवली मस्त आणि अजून कडक होणार आहे. आणि इकडे आता मुरमुरे लड्डू बनवणार आहे. नंतर आरवला सांबर भात, भाजी, चपाती, खिचडी असं मुरमुरे कडक होईपर्यंत कमी गॅसवरती फ्राय करून घ्यायचे. ज्या मापाने मुरमुरे घेतले त्याच मापाने गुळ घ्यायचा आणि गुळाचा पाक एकदम असा टंदिशी गुळाचा आवाज आला पाहिजे, असं खडखड. मग ते त्या टेस्टला आणि 1-2 चम्मच टाकून गुळ मेल्ट करून घ्यायचं. त्या टेस्टला लाडू लगेच मुरमुरे हलवून टाकून त्यामध्ये एकजीव करून बांधून घ्यायचे. कडकड आवाज आला की पाकाचं आणि सारखं पाण्यामध्ये वाटीत चेक करायचा पाक कमी गॅसवरती. तर चला तर अशीच शुभ गुड मॉर्निंग म्हणते तुम्हाला. कामामुळे मला नाही झालं व्हिडिओ टाकायला माझी फॅमिली, तरी पण मला नाही विसरत. अशी फॅमिली मिळायला भाग्य लागतं. मी कधी मला काम नसेल केव्हा पण व्हिडिओ टाकते, तरी तुम्ही माझे बघता साधेसुधे व्हिडिओ, तर मनापासून धन्यवाद म्हणेन. आणि शिवशंभो शिवपार्वती चरणी एकच प्रार्थना करेन की सगळ्यांना चांगली बुद्धी, सगळ्यांचं आरोग्य नीट ठेवा आणि सगळ्यांना ऐश्वर्यात सुखात ठेव. इथे बघा मोरपंख मिळाले होते शेतामध्ये. मोर तिथे येऊन बसत होता ना उन्हाचं, त्यामुळे तिथे पडले होते खूप. मग मी ते असे लावलेत बाहेर, कारण मोरपीस हा कृष्ण भगवानचं प्रतीक आहे ना. मग असं आपल्या घराकडे पाहताना किंवा कोणीही पाहताना कृष्ण भगवानची आठवण आल्याशिवाय राहत नाही ना, म्हणून मी असं लावलंय बघा. तुमच्याकडे पण असलं तर नक्की लावायचा, घरात देवापाशी ठेवायचा, असं लावायचं. ठीक आहे. तर माझी फॅमिली आता मेवा कडक झाला. आता हे थोडीशी टेस्ट करते, तर लाडू बनवल्यानंतर दाखवते. बाय बाय माझी फॅमिली.